आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप नाईन. पोलिसांना 1 दिवसांची सुट्टी देतो, मग तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो. दुसऱ्या दिवसाची सकाळ कोण पाहतं बघू. नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात. वेडीवाकडी विधानं करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका. अजितदादांचा मित्र पक्षातील नेत्यांना सल्ला. भाजपा नेत्यांनी बेताल वक्तव्य करणं योग्य नाही. अजितदादांसह महायुतीतील घटक पक्षांनी याबाबत भाजपच्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली. धनंजय मुंडेंची माहिती. आमच्या गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, त्यावर ते का बोलत नाहीत. नितेश राणे यांचा अजित पवार गटाला सवाल. अजित पवारांनी कुणाकडे तक्रार केली माहीत नाही, पण नितेश राणे हिंदुत्वाचं काम करत आहेत. त्यांच्या बोलण्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो. नारायण राणे स्वतः त्यांच्याशी बोलले आहेत. देवेंद्र फडणवीसांची माहिती. मायमाऊलींना सुरक्षित करण्याचं काम आमचं आहे, आम्ही त्यांना सुरक्षित ठेवणार. अजित पवारांची ग्वाही. 1500 रुपयांपेक्षा बहिणीची अब्रू वाचवणं गरजेचं असल्याचा शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर. 25 सप्टेंबरला आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. 18 मागण्यांवर उत्तर आलं नाही तर तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार. 25 तारखेपर्यंत वाट बघणार. बच्चू कडूंचा इशारा. बच्चू कडूंनी मवियासोबत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. जयंत पाटलांचं बच्चू कडूंना आवाहन. बच्चू कडूंनी आम्हाला अडचण नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. महाराष्ट्राचा 7-12 महाविकास आघाडीच्या नावावर नाही, भाजपशी त्यांचा संबंध नाही. जयंत पाटील सांगणार का. राजू शेट्टी यांचा सवाल. तर भाजपामध्ये जाणार नाही हे जयंत पाटलांनी लिहून द्यावं. बच्चू कडूंचं आव्हान.